अप्रतिम तळगाव मिसिंग लिंक मार्ग. आता आपण पूर्ण मिसिंग लिंक ही 10 मिनिटांमध्ये क्रॉस केली. .1 तास लागला. एक जो टनेल आहे त्याच्या बरोबर वरती लोणावळ्याची लेक आहे. वेलकम टू मिसिंग लिंक टनेल. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं प्रितेश पाटील ब्लॉग्समध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आपण जाणार आहे मिसिंग लिंकवरून मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा मिसिंग लिंक हा 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी त्याचं लोकार्पण झालेलं आहे. आणि आपण मिसिंग लिंकची एंट्री, एक्झिट पॉईंट, वर्ड ॲक्ट 1, वर्ड ॲक्ट 2 आणि केबल ब्रिज हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या स्टार्टिंगपासून MGMपासून जिथून आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे चालू होतो आणि जे आपला रावेरच्या इथे जो संपतो तिथपर्यंत तुम्हाला मी टायमिंग सांगणार आहे. आपल्याला किती वेळ लागणार आहे, आधी आपल्याला किती वेळ लागत होता, आणि बाकीचं पण तुम्हाला जे पण शॉर्ट्स आहेत किंवा जे व्ह्यूज आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. प्रॉपर किती वेळ आपला वाचणार आहे, म्हणजे आधी किती वेळ लागत होता आणि आता आपल्याला किती वेळ वाचणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. अशा प्रकारे आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागलेलो आहे. आता MGMच्या इथून हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा स्टार्टिंग पॉईंट असतो. भूताननंतर हा माडप टनेल आहे आणि 2 टनेल आपल्याला लागतात. हा दोन्ही टनेल क्रॉस झालेत. थोड्या वेळाने आपल्याकडे आपल्या इथे फूड कोर्ट येईल. फूड कोर्ट नंतर मग आपला मिसिंग लिंक चालू होईल. आता आपण जस्ट खालापूर टोल नाका क्रॉस करतोय. आता आपण जस्ट फूड कोर्ट क्रॉस करतोय आणि थोड्याच वेळात आता आपण मिसिंग लिंकला लागू. इथे स्टार्ट व्हायच्या आधीच एक बोर्ड दिसते आपल्याला, पुणे तळगाव मिसिंग लिंक मार्ग. आणि आता आपला मिसिंग लिंक चालू होईल. आता मिसिंग लिंकला लागलेलो आहे. इथून मिसिंग लिंक चालू होतो आणि आता आपल्याला पुढे दिसेल वर्ड ॲक्ट 1, केबल ब्रिज आणि नंतर वर्ड ॲक्ट 2 आहे. वेलकम टू मिसिंग लिंक टनेल असं लिहिलं आहे. आणि आपण आता जस्ट एंट्री करतोय टनेलमध्ये. मिसिंग लिंकच्या पहिल्या खूप वाईड बनवलं आहे, 4 लेनचा बनवलं आहे. टोटल 4 लेनचा आहे आणि स्पीड लिमिट 80ची आहे, 80ची स्पीड लिमिट आहे. हा थोडासा छोटा टनेल आहे. आय थिंक पुढचा जो टनेल असणार आहे तो खूप मोठा असणार आहे. एक जो टनेल आहे त्याच्या बरोबर वरती लोणावळ्याची लेक आहे. लोणावळ्या लेकच्या बरोबर खाली एक टनेल आपला बनवला आहे. आणि आता आपण टनेल 1 क्रॉस करतोय आणि हाच आहे तो सगळे अवेटेड मुवमेंट होती केबल ब्रिज बघायला. केबल ब्रिज वाव, अप्रतिम अप्रतिम. अजून पण थोडं छोटं मोठं काम चालू आहे. खूप छान बनवलं आहे केबल ब्रिज, खूप छान. मला वाटतंय आता कोणाला थांबून देत नाही आहे, कारण एक पण गाडी थांबलेली नाही, पोलीस फिरत आहेत. कारण पहिल्या 2 दिवशी खूप जण थांबलेली, इथे ॲक्सिडेंट व्हायचे पण चान्सेस आहे. त्याच्यामुळे आता कोणाला थांबून देत नाही आहे. आणि केबल ब्रिज संपल्यानंतर वर्ड ॲक्ट 2 म्हणजे टनेल 2 चालू होईल. त्यामध्ये आपण आता एंट्री करतोय. हा मोठा टनेल आहे, खूप मोठा टनेल आहे. या मिसिंग लिंकमुळे
माणसांचं पेट्रोल वाचलं, टाईम वाचलं आहे, पैसे वाचलेत. खूप कन्व्हिनियंट असा मिसिंग लिंक बनवलेला आहे. आणि किती टाईम वाचणार आहे, किती टायमिंगमध्ये आपण मुंबई पुणे कव्हर करणार आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि इमर्जन्सीसाठी राईट साईडला तुम्ही बघू शकता. इमर्जन्सीसाठी तुम्हाला बाहेर पडायचं तर तिथून पण इन केस काय इमर्जन्सी आली तर लेफ्ट साईडला पण त्यांनी जागा बनवली आहे गाडी थांबवायला. आणि राईट साईडला पण मधी असे टनेल खोललेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन रिटर्न जाऊ शकता किंवा काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करू शकतो. एवढा मोठा टनेल असून सुद्धा व्हेंटिलेशन खूप छान आहे. व्हेंटिलेशन खूप चांगलं केलं आहे. वर्डेक 2 म्हणजे दुसरा टनेल तो पण इथे संपला आहे. आणि जवळजवळ 10 मिनटं आपल्याला लागलेत दोन्ही टनल आणि केबल ब्रिज क्रॉस करायला. म्हणजे टोटल मिसिंग लिंक हा तुमचा 10 मिनटात क्रॉस होत आहे. 10 मिनटात. म्हणजे तुमचे आधी घाटातून जो तुमचा अर्धा तास पाऊण तास जात होता तुमचं टोटल सेविंग 30 to 35 मिनिट्स म्हणजे 35 ते 40 मिनटं पण पकडू शकता तुम्ही तुमचे सेविंग झाले. कारण ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे आपल्याला टाईम लागायचा. मग आता आपण पूर्ण मिसिंग लिंक ही 10 मिनटामध्ये क्रॉस केली. फक्त 10 मिनटात. हा आहे आपला कामशेट 1 आणि 2 बोगदा. तळेगावचा टोल आपण आता क्रॉस केलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा आता इथे संपलेला आहे. आणि जवळजवळ किती टाईम लागला मी तुम्हाला सांगतो. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा प्रवास इथे संपला आहे. आणि डॉट आपल्याला MGM पासून ते रावेत आणि देहूच्या इथून तो लेफ्ट आहे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे जिथे संपतो तिथे आपल्याला यायला 1 तास लागला आहे. आणि CNGमध्ये जो आपल्याला दरवेळी पुण्यात येतोपर्यंत 2 कांडी राहायचा वगैरे तो आता 3 कांडी राहिला. म्हणजे तुमचं CNG पेट्रोल आहे त्याची पण तुम्हाला तुमची सेविंग होणार आहे आणि तुमचा टाईम पण वाचणार आहे. तर 1 तासात आपण पोहोचलो आहे रावेतमध्ये 1 तासात. तर हाच होता आजचा मिसिंग लिंक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा ब्लॉग. नवीन ब्लॉगसाठी बघत राहा प्रितेश पाटील ब्लॉग्समध्ये. पुन्हा भेटूया नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत.
नवीन काहीतरी एक्सप्लोअर करूया आपण. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.